डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात ते कसं करावं हे महानुभव पंथाने शिकवलेलं आहे. म्हणजे स्थानकोश आहे, सांकेतिक लिपीमध्ये लिपिबद्ध केलेलं आहे. चरित्र लेखनाचा आदर्श नमुना असलेलं लीळा चरित्र आहे. लीळा चरित्र हे एका अर्थाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातल्या लीळांचं संकलन जसं आहे तसं त्यांच्या विचारांचं संकलन आहे. म्हणून त्याच्यातनं सूत्रपाठ वेगळा केलेला आहे, दृष्टांतपाठ वेगळा केलेला आहे आणि असे सगळे 6,500हून अधिक ग्रंथ लिहून मराठी भाषेला समृद्ध करणारी परंपरा म्हणून आपण महानुभव संप्रदायाकडे बघतोय, महानुभव पंथाकडे बघतोय. जगाच्या इतिहासामध्ये या प्रकारचं डॉक्युमेंटेशन शास्त्रीय पद्धतीने 800 वर्षापूर्वी करणं हे जगातलं एक मोठं आश्चर्य आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की या शास्त्रीय पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. कुठल्या स्थानाच्या ठिकाणी स्वामी कधी आले, कोणती लीळा झाली, त्या प्रसंगी कोणता विचार मांडला गेला, याचं महेंद्र भट्टांनी संकलन केलं, त्याची छाननी केली आणि त्याच्यानंतर लीळाचरित्र ग्रंथ निर्माण झाला. या प्रकारे ग्रंथ लेखनाची परंपरा ही आधुनिक समाजशास्त्र विकसित झाल्यानंतर फार अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे. पण हे सगळे शास्त्रीय निकष पाळून 800 वर्षापूर्वी या प्रकारचा आदर्श चरित्र ग्रंथ आणि तोही वैचारिक चरित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाला. हे आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा कैवार घेतला, ते त्या अर्थाने गुजरातचे, भडोच त्यांचं गाव. पण महानुभव पंथाची अशी श्रद्धा आहे की ते परमेश्वरी अवतार, जे पंच अवतार महानुभव संप्रदायामध्ये, महानुभव पंथामध्ये मानले जातात, त्यापैकी हे अखेरचे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि त्यांचा जास्तीत जास्त वावर हा विदर्भ आणि मराठवाड्यात राहिला. त्याच्यामुळे महानुभव पंथाचाही जास्तीत जास्त प्रसार हा मुख्यत्वे विदर्भात आणि त्यानंतर पाठोपाठ मराठवाड्यात काही प्रमाणात आहे. पंजाबमध्ये बाहेरही आहे आणि मी तसा पश्चिम महाराष्ट्रातला. पण आमचं सुदैव असं की या पंथातले तिसरे अवतार गणले जाणारे जे चक्रपाणी राऊळ आहेत ते फलटणचे आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. चक्रपाणी राऊळ काय करत होते? जेव्हा मी फलटणला गेलो, त्यांच्या स्थानांना नमस्कार करायचा होता, दंडवत घालायचा होता, ते सगळं समजून घ्यायचं होतं. जेव्हा फलटणमध्ये गेलो तेव्हा असं समजलं की ते झाडू घेऊन स्वच्छता करण्याचं काम करत होते. जे काम गाडगे बाबांनी केलं तेच काम 800 वर्षापूर्वी चक्रपाणी राऊळ करत होते. फक्त ते झाडत नव्हते तर माणसाचा मन आणि माणसाचा मेंदू झाडत होते. माणसाचं मन आणि माणसाचा मेंदू साफ करण्याचं काम करत होते. आणि ते फलटणमध्ये होते. त्यांचा सगळा वारसा किंवा तेच चक्रधर स्वामींच्या रूपाने अवतीर्ण झाले. अशा प्रकारची महानुभव पंथीयांची श्रद्धा आहे. गोविंद प्रभू हे महानुभव पंथाची जी आमची ही दक्षिण काशी मानली जाते, उत्तर काशी मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर गावचे. गोविंद प्रभूंचं जरी चरित्र बघितलं तरी गोविंद प्रभू त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं सोवळ ओवळ किंवा विटाळ याच्या पलीकडे जाऊन, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन थोर कार्य करणारे होते. अस्पृश्यता निवारणाचा आद्य आदर्श हा गोविंद प्रभूंनी घालून दिलेला आहे. मातंगीची विहीर किंवा मातंगांची विहीर जी रिद्धपूरच्या पलीकडं, ती विहीर मी बघून आलो. ती विहीर हे महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या इतिहासातलं एक महत्वाचं केंद्र आहे. 19 मार्चला आणि 20 मार्चला महाडला काही हजार लोक जमतात. महाडला का जमतात? कारण त्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि तिथल्या पाण्याला स्पर्श केला. आता आपल्याला असं वाटेल की पाण्याला स्पर्श केला यात नवल काय, पण ती एक फार मोठी क्रांती होती. कारण जे पाणी
कुत्री, मांजरं, जनावरं पिऊ शकत होती, ते पाणी पिण्याचा माणसाला अधिकार नव्हता. खालच्या मानल्या गेलेल्या, दलित मानल्या गेलेल्या, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून 19व्या 20व्या शतकामध्ये बाबासाहेबांना संघर्ष आणि सत्याग्रह करावा लागला. त्याच्या अगोदर 800 वर्षापूर्वी गोविंद प्रभूंनी मातंगांसाठी ती विहीर खुली केलेली आहे. इथं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो या बाजूला लावलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं? पुण्यामध्ये फुलेवाडा आहे, त्या फुलेवाड्यामध्ये एक विहीर आहे. ही विहीर दलितांसाठी खुली केली. आपण तो इतिहास सांगतो. त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोविंद प्रभूंनी ही विहीर दलितांसाठी खुली केलेली होती. म्हणून सामाजिक समतेच्या इतिहासामध्ये गोविंद प्रभूंचं फार मोठं योगदान आहे. आम्ही सोलापूरमध्ये येणार आहे, म्हणजे सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे, आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल काय झाडी, काय हाटील, काय डोंगर. हे जे आमदार आहेत, जे आता ते नाही पडले, तर ते आमच्या सांगोला तालुक्याचे. तर हा सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो. आणि त्या सोलापूर शहरामध्ये एक तळ आहे. तिथं गड्ड्याची यात्रा भरते. गड्ड्याची यात्रा मकर संक्रांतीला भरते, त्या 2-4 दिवसात भरत असते. तिथं पण एक तळ आहे, सिद्धरामय्यांचं तळ, कोण सिद्धरामेश्वरांचं तळ असं म्हणतात. काय त्या तळ्याचा इतिहास आहे? मी सहज सिद्धरामय्या हे लिंगायत धर्मातील एक महान शरण होते. कोरेसर इथं आलेले, त्यांच्या पूर्व परंपरेमध्ये 12व्या शतकामध्ये साधारण हे सिद्धरामय्या होते. आणि या सिद्धरामय्यांनी हे तळ खोदलेलं होतं. काही लोक जन्माने उच्च मानले गेलेले त्या तळ्यामध्ये आंघोळ करावी असा त्यांच्या मनात विचार आला. आणि जेव्हा ते त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्याचा विचार करून शिरले, तेव्हा काही जणांनी शंका उपस्थित केली की या तळ्यामध्ये कुणी येऊन आंघोळ केलेली असेल, कुणी पाणी पिलेलं असेल, शूद्राती-शूद्रांनी हे तळ बाटवलेलं असेल, आणि याच्यामध्ये आपण आंघोळ कशी करायची? पाणी पिण्याचं सोडा, नुसती आंघोळ सुद्धा चालत नव्हती. मग काय करायचं? तर त्यांनी काही मंत्र म्हटले आणि ते तळ शुद्ध केल्याचा दावा केला. वास्तविक पाहता असे कुठले मंत्र म्हणून तळ वगैरे शुद्ध होत नसतं, पण त्यांनी ते मंत्र म्हटले आणि तळ्यामध्ये गेले. तळ्यामध्ये जाऊन आंघोळ केली आणि आंघोळ करून ते बाहेर आले. कथा अशी आहे की एक कावळा येऊन त्यांच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करून गेला. तर कावळ्याने स्पर्श केला म्हणून पुन्हा विटा. म्हणजे आपल्याकडं अस्पृश्यता ही नुसती माणसातच आहे अशी नाही, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, झाडांमध्ये, सगळीकडे अस्पृश्यता आहे. तर त्या कावळ्यानं स्पर्श केला म्हणून विटाळ झाला, म्हणून परत ते आंघोळ करायला गेले, परत वर आले, परत कावळा आला, वगैरे वगैरे कथा आहे. मग त्यांना कळलं की सिद्धरामय्यासारख्या सिद्ध पुरुषाचा आपण अपमान केला, आपण जातीभेद पाळला, वर्णश्रेष्ठत्वाच्या भूमिकेतनं, जातीश्रेष्ठत्वाच्या भूमिकेतनं आपण वागलो, हे चुकीचं होतं हे त्यांना कळलं. आणि मग त्यांना पश्चाताप झाला वगैरे वगैरे. ज्या सोलापूरमध्ये, त्याला पूर्वी सोन्नलगी असं म्हणायचे, आता सोलापूर असं म्हणतात, कारण ते सोलारपूर आहे, कारण जास्त तापमान असतं ना. तर त्या सोलापूरमध्ये, म्हणजे तेव्हाच्या सोन्नलगीमध्ये हे 800 वर्षापूर्वी घडत होतं. त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले गोविंद प्रभू ही ती विहीर दलितांसाठी खुली करत होते. म्हणून मी असं म्हटलं की ती नुसती विहीर नाही, महाराष्ट्राच्या सामाजिक समतेचा जेव्हा इतिहास लिहिला गेला जाईल, त्या इतिहासामध्ये मराठी संस्कृतीमध्ये समतेचा मूल्य विचार रुजवणारे आद्य सत्पुरुष म्हणून आपल्याला गोविंद प्रभूंचा उल्लेख करावा लागेल. हे गोविंद प्रभूंनी केलेलं आहे. चक्रधर स्वामींनी काय केलं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक मातंगाच्या हातचा लाडू घेतला आणि तो लाडू आपल्या सगळ्या शिष्यांना वाटला, ब्राह्मण शिष्यांना सुद्धा दिला. आणि स्वामींनी सांगितलं, हा केवळ लाडू नाही, हा तुमच्या मनातला विकल्प झाडणारा खरा प्रसाद आहे. जे माझे शब्द थोडे वेगळे असतील, पण साधारण आशय हाच आहे. मनातला विकल्प, हा विकल्प वर्णश्रेष्ठत्वाचा असेल, जातीश्रेष्ठत्वाचा असेल, ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचा असेल, अहंकार कुठलाही असो. काही जणांना जातीचा अहंकार असतो, काही जणांना संपत्तीचा असतो, काही जणांना पैशाचा असतो, काही जणांना ताकदीचा असतो, काही जणांना सौंदर्याचा असतो, आणि काही जणांना मला कशाचाच अहंकार नाही याचा एक अहंकार असतो.
मला एवढं असून मला कशाचाच अहंकार नाही, याचा एक अहंकार असतो. स्वामींनी सांगितलं या प्रकारच्या अहंकाराचं निर्मूलन करणारा हा लाडू आहे. आणि स्वामींचा तो लाडू त्या काळात त्यांनी प्रसाद म्हणून दिला, तो आज आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. पण ते लाडू देण्यामागे जो मूल्य विचार होता, तो मूल्य विचार मात्र जर आपण स्वीकारला तर खऱ्या अर्थाने स्वामींचा प्रसाद स्वीकारल्याचं आपल्याला फळ मिळेल. त्या काळामध्ये लाडू दिला. एकनाथ महाराजांचं उदाहरण वेरुळकर गुरुजींनी दिलं की त्यांनी गाढवाला पाणी पाजलं. गेल्या वेळी मी तेलंगणामध्ये आपला जो चिंतनीचा कार्यक्रम झाला 27वा, त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, काशीतलं पाणी, गंगेचं पाणी भरायचं कावडीमध्ये आणि ते नेऊन दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ओतायचं आणि ते परत कावडीमध्ये भरायचं आणि आणून गंगेला ओतायचं. अशा प्रकारचं कर्मकांड काही लोक करतात. त्याला कापडी असं म्हणतात. कापडी लोक, हे कापडी लोक या प्रकारचं कर्मकांड करतात. आता याला काय अर्थ आहे का की काशीतलं पाणी घ्यायचं आणि तिकडे ओतायचं आणि तिकडचं पाणी घ्यायचं आणि इकडे ओतायचं? पण याच्यात काय अर्थ नाही असं सांगून चालत नाही. मुळात नाथरायने अगोदरच सांगितलेलं होतं की गंगेचं पाणी फक्त पवित्र आहे का? एकनाथ महाराज म्हणतात गंगोदक ते पवित्र, येर काय अपवित्र. गंगेचं पाणी पवित्र आणि बाकीचं पाणी अपवित्र असं काय आहे का? सगळं पाणी आकाशातनं पडलेलं आहे. इथलं पडलेलं पाणी पुन्हा त्याचं काय बाष्प होऊन त्याचं ढग झालेलं आणि पुन्हा ते पृथ्वीवर पडलेलं आहे. गंगेतलं पाणी काय, चंद्रभागेतलं पाणी काय, इंद्रायणीतलं पाणी काय, यमुनेतलं पाणी काय, कुठल्याही प्रत्येक नदीतलं पाणी हे पाणीच आहे. पण हे लोक गंगेच्या पाण्याला पवित्र मानून तिथलं पाणी तिकडे दक्षिण समुद्रामध्ये ओतायचे आणि तिकडचं पाणी घेऊन इकडे ओतायचे. नाथरायांना या कर्मकांडातला फुलपणा उघडा पाडायचा होता. म्हणून नाथरायांनी काय केलं, ते पाणी घेतलं, ते निघाले आणि जाताना वाटेमध्ये त्यांना एक तडफडणारं गाढव दिसलं. गाढवच दिसलं. गाढव का दिसलं? कारण सगळ्या प्राण्यांमध्ये हीन मानला जाणारा प्राणी जर कोणता असेल तर तो गाढव आहे. म्हणजे 4 पायाचा. 2 पायाच्या बद्दल मी बोलत नाही. तर हा जो 4 पायाचा सगळ्यात हीन मानला जाणारा जो गाढव नावाचा प्राणी आहे, नाथाने मुद्दाम त्या प्राण्याला गंगेचं पवित्र पाणी पाजलं. आता हे जेव्हा 2 पायाच्या गाढवांना समजलं, कळलं ना, तेव्हा ते तापले आणि संतापलेले ते लोक नाथांना म्हणायला लागले, अहो गंगेचं पाणी, इतकं पवित्र पाणी तुम्ही या गाढवाला कसं काय पाजलं? नाथराय म्हणतात पाणी महत्वाचं नाही, प्राणी महत्वाचं आहे, जीव महत्वाचा आहे. जीवावर दया करणं हे साधुत्वाचं लक्षण आहे, हे संतत्वाचं लक्षण आहे. तुकोबारायांनी जे म्हटले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, परोपकार करण्यासाठी, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी देह कष्टवणं हे संतत्वाचं लक्षण आहे, साधुत्वाचं लक्षण आहे. ते साधुत्व महानुभवपंथात निर्माण होऊ शकतं, वारकरी परंपरेत होऊ शकतं, इस्लाममध्ये होऊ शकतं, ख्रिश्चनांमध्ये होऊ शकतं, हिंदूंमध्ये होऊ शकतं. कुठल्याही धर्मामध्ये, पंथामध्ये या प्रकारचं साधुत्व निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून वेरुळकर गुरुजी जसं म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये किंवा ते स्वतःच सगळ्या अखिल भारतीय साधू समाज संघटनेचे अध्यक्ष होते किंवा त्या संघटनेमध्ये होते. सांगायचा मुद्दा काय, तर हे साधुत्व कुठेही निर्माण होऊ शकतं. ते साधुत्व एकनाथ महाराज जगत होते. म्हणून एकनाथ महाराजांनी ते पाणी गाढवाला पाजलं. एकनाथ महाराजांनी जी कृती केली गाढवाला पाणी पाजण्याची, त्या प्रकारची प्राणी मात्रांवर दया करण्याची कृती अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आढळते, जशी ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा आढळते. म्हणून चक्रधर स्वामींनी सशाचं रक्षण केलं आणि सशाचं रक्षण करताना जे पहिलं सूत्र सांगितलं, ते पहिलं सूत्र कोणाला सांगितलं? शिकार करणाऱ्या, हिंस्त्र मानल्या जाणाऱ्या, दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या अशा प्रकारच्या त्या शिकाऱ्यांना पहिलं सूत्र सांगितलं. जो पारधी समाज आज पालांवर राहतोय, गावकुसा बाहेर राहतोय, त्याला स्थिर घर नाही, अशा लोकांना पहिलं सूत्र सर्वज्ञांनी सांगितलं, ही क्रांती आहे. त्यांना अहिंसेचा विचार पटवून देणं हे स्वामींचं श्रेष्ठत्व आहे. सर्वज्ञांनी त्यांना सांगितलं, तर शरण आलिया काही मरण असेल.
सशिकर क्षणाची लीळा, आणि किती सुंदर लीळा संपूर्ण लीळा चरित्रामध्ये. जिवंत मराठी, रसदार कसदार मराठी. आजची मराठी थोडी हायब्रिड मराठी आहे. स्वामींची मराठी ही खरी जिवंत मराठी आहे, देशी मराठी आहे. आता आपल्याला देशी संस्कृतीचं, देशी याचं महत्व पटायला लागलेलं आहे. तिकडे राईबाई पोपेरे नावाच्या एक महिला आहे, शेतात मातीत काम करणाऱ्या कष्टकरी. त्यांना पद्मश्री दिला सरकारने. का दिला पद्मश्री? तर ते देशी बियाणं जपून ठेवायला लागलेलं आहे. आता सगळं हायब्रिड बियाणं आल्यामुळं माणसाचं जीवन निकृष्ट बनत चाललेलं आहे. आमच्या शेतामध्ये युरिया टाकण्यासाठी आम्ही युरिया घेतला होता. ज्या पातेल्यातनं आम्ही युरिया शेतात टाकला त्या पातेल्याला तडा गेल्या. स्टीलचं पातेलं त्या युरियामुळं त्याला तडा गेल्या. इतका घातक युरिया, इतकी घातक खतं, त्याच्यानंतर ते कीटकनाशक आपण फवारतो आणि त्याच्यामुळे सगळं शेतीचं नुकसान होतंय. अशा पार्श्वभूमीवर जर आत्ताच आपण वांग खाल्लं काय, बटाटा खाल्लं काय, किंवा ती काय मिरची खाल्ली काय, सगळ्यांच्या चवी सारख्याच लागायला लागल्या. त्या भाजीची म्हणून काही स्वतंत्र चवच राहिलेली नाही. आत्ता आपल्याला देशी बियाणांचं महत्व समजायला लागलं. म्हणून राईबाई पोपेरेंना पद्मश्री दिला, कारण त्यांनी देशी बियाणांचं जतन केलेलं आहे. तसं आपला देशी विचार हरवला, देशी भाषा हरवली, त्याच्यामुळे आपलं जास्त नुकसान झालेलं आहे. तो देशी विचार आणि देशी भाषा जर आपल्याला कुठं बघायची असेल तर ती लीळा चरित्रामध्ये दिसते. हे लीळा चरित्राचं मोठेपण, हे सर्वज्ञांचं मोठेपण आहे. किती गोड मराठी आहे, मनाला मोहिनी घालणारी मराठी आहे. कळत नसली तरी सुद्धा वाचावी वाटते. जुनी असल्यामुळे काही काही शब्द कळत नाहीत नीटपणे, तरी ती वाचावी वाटते, कारण त्यात गोडवा आहे. हे स्वामींनी केलेलं आहे, हे महानुभाव पंथाने केलेले आहे. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ हे मगाशी जसं सांगितलं, ग्रंथाची नावं वेगळी तशी पंथाचीच नावं वेगळी. अर्थात तत्वज्ञानाच्या बाबतीत काही फरकाचे मुद्दे असू शकतात, पण ते तत्वज्ञानाच्या पातळीवरच ठीक आहे. व्यवहारामध्ये काय, दोन्ही पंथ हे कृष्ण भक्त आहे. दोन्ही पंथामध्ये कृष्णाची उपासना आहे, हे साम्य आहे. दुसरं साम्य काय आहे या दोन पंथांमध्ये? लोकभाषेचा पुरस्कार. संस्कृत भाषेचं महत्व वाढलेलं होतं, आणि फक्त संस्कृत भाषेचं महत्व वाढलं असं नाही, ती संस्कृत भाषा आम जनतेला समजत नव्हती. संस्कृत भाषा कळत नव्हती, आणि ती संस्कृत भाषा कळत नसल्यामुळं धर्माचा खरा विचार जनतेला समजत नव्हता. म्हणून लोकभाषेतनं ज्ञानप्रसार केला पाहिजे, हे तत्व पहिल्यांदा महावीरांनी आचरणामध्ये आणलं. महावीरांनी काय केलं? त्यांच्या अर्धमागधी भाषेतनं धर्मविचार मांडला, त्यांचा जो काही विचार आहे तो मांडला. बुद्धांनी काय केलं? बुद्धांनी पाली भाषेतनं त्यांचा विचार मांडला. अनेक नंतर सिद्ध परंपरा आली, त्यांनी त्यांच्या भाषेतनं विचार मांडला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठीत धर्म विचार मांडण्याचं कार्य हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं. त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये हे सगळं आणलं. पुढं ते काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की वेद हे कंजूष आहेत. वेद हे कंजूष आहेत. का वेद कंजूष आहेत? कारण वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही. वेद ज्ञानाने संपन्न आहे, वेदामध्ये ज्ञान भरपूर आहे, पण काही माणसं ही जशी पैशाने श्रीमंत असतात पण वृत्तीने कंजूष असतात, तसं वेदाचं आहे म्हटले माऊली. वेद हा ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे. का वृत्तीने कंजूष आहे? माऊली सांगतात वेदाचा अधिकार फक्त 3 वर्णातल्या पुरुषांना आहे, स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना नाही. वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. आणि मग काय केलं वेदानं? माऊली सांगतात भ्याला वेदू गीतेच्या पोटी. हा घाबरलेला वेद, कारण वेदानं पाप केलं. कशाचं पाप केलं? स्त्री शूद्र अतिशूद्रांना वगळण्याचं पाप केलं. ते पाप फेडण्यासाठी फेडावया वेद उठला भलतेने. वेद हा घाबरला, आणि घाबरलेला वेद त्याचं पाप फेडण्यासाठी गीतेच्या रूपाने अवतीर्ण झाला असं माऊली म्हणतात. कारण वेदाचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना नाही, पण गीतेचा अधिकार सगळ्या मानव मात्राला आहे. ज्या ज्या जीवाला सुखी व्हावं वाटतं, ज्या ज्या जीवाला आनंदी व्हावं वाटतं, त्या त्या प्रत्येक जीवाला
गीतेचा अधिकार आहे, वेदाचा अधिकार नाही. म्हणून माऊलींनी वेद बाजूला सारले आणि गीता जवळ केली. पण नुसती गीता जवळ करून काही कामाची नव्हती, कारण गीता ही संस्कृत भाषेमध्ये आणि आम जनतेला संस्कृत भाषा समजत नाही, मग काय करावं. म्हणून माऊलींनी काय केलं, माऊलींनी ती संस्कृत मधली गीता मराठी भाषेमध्ये आणली. आणि मराठी भाषेमध्ये आणल्यामुळं सगळ्यांची सोय झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये आणली आणि पुढे एकनाथ महाराजांनी भागवत मराठीमधनं संस्कृतमधनं मराठीमध्ये आणलं. एकनाथ महाराजांनी संस्कृत ग्रंथ मराठीमध्ये आणला म्हणून नाथ महाराजांच्या विरोधात तक्रार कुठे झाली, काशीला झाली. का म्हणजे त्यावेळेला पैठण हे हायकोर्ट होतं आणि काशी हे सुप्रीम कोर्ट होतं. आताच्या भाषेत सांगितलं. नाथ महाराजांची तक्रार काशीच्या धर्मपीठात झाली की या माणसाने मराठीमध्ये ज्ञान सांगितलेलं आहे 15व्या शतकामध्ये. आणि मग नाथांना स्पष्टीकरण देण्यासाठी काशीला जावं लागलं. सांगायचा मुद्दा असा आहे की गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाण आहेत, तसे ते महानुभाव संप्रदायाला प्रमाण आहेत. ते दुसरं सांगणं. कृष्ण भक्ती गीता भागवत हे प्रमाण ग्रंथ. आणि गीता भागवतच काय, कारण गीता भागवताचा अधिकार हा प्रत्येक जीवमात्राला आहे. आणि त्याच्या पलीकडे खरं सांगू, चक्रधर स्वामींचं जीवन हाच खरा धर्मग्रंथ आहे. लीळाचरित्र म्हणजे काय, चक्रधर स्वामींचं जीवनच आहे. थोर पुरुषांचं किंवा ज्यांनी एका अर्थाने परमेश्वरी अवतार आपण ज्यांना मानतो त्यांचं कार्य, त्यांचा विचार हे खरं तर धर्मच आहे. माऊलींनी सांगितलेलं आहे, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सकळांना धर्म दाखवण्याचं काम हे साधू पुरुष करत असतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जीवन हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्मग्रंथ आहे. महाराष्ट्राचंच कशाला, जगतामधल्या ज्या ज्या जीवाला आपण सुखी व्हावं वाटतं, आनंदी व्हावं वाटतं, त्या त्या प्रत्येक जीवाला लीळाचरित्र हा धर्मग्रंथ आहे. स्वामींचं जीवन त्या पद्धतीचं होतं. तेच जीवन ज्ञानेश्वर माऊलींनी जगलं, तेच जीवन एकनाथ महाराजांनी जगलं. आणि या प्रकारची मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार रुजलेला आहे. फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रातच का झाले, कारण मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं तसं महात्मा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला किंवा बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला, तो महाराष्ट्रात केला कारण 800 वर्षापूर्वी इथं रिद्धपुरात विहीर खुली झालेली होती. इथं सोलापूरला सिद्धरामय्यांनी तळ सगळ्यांसाठी खुलं केलेलं होतं. हा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगोदरपासूनच रुजलेला होता. त्याच्यामुळे महाराष्ट्र या बाबतीमध्ये पुढे जाऊ शकलेलं आहे. म्हणून स्वामींनी महाराष्ट्राचं किती कौतुक करावं. महाराष्ट्र हे सात्विकांचं राष्ट्र आहे म्हटलेलं आहे. इथली नदी, नाल, झुडपं, झाडी ही भूमी साधनेला सर्वार्थाने योग्य असलेली, धार्मिकांना त्यांचा धर्म वाढवण्यासाठी योग्य असलेली भूमी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे. हे स्वामींनी सांगितलेलं आहे, ज्यांचा जन्म गुजरातला झालेला होता. ज्यांचा जन्म गुजरातला झाला अशा स्वामींनी आपल्या महाराष्ट्राच्या सात्विक भूमीचं कौतुक केलेलं आहे, कारण ही भूमी खऱ्या अर्थानं सात्विक आहे. आणि ही भूमी सात्विक बनवण्यामध्ये चक्रधर स्वामींचा वाटा आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा वाटा आहे, एकनाथ महाराजांचा वाटा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा वाटा आहे, कितीतरी जणांचा वाटा आहे. ज्या जालन्यामध्ये आपण जमलेलो आहोत त्या जालन्याच्या शेजारी शहागड नावाचे एक ठिकाण आहे. तिथले शहामुनी होते. शहामुनींनी सिद्धांत बोध नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. महानुभाव संप्रदायामध्ये त्यांना एक पूजनीय व्यक्ती मानलं जातं. काय तात्विक मतभेद त्यांच्याशी असतील पण शहामुनी हे पूजनीय आहे. ते जन्माने मुसलमान होते पण महानुभावांचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि त्या शहामुनींच्या सिद्धांत बोधामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये विचार मांडत असताना त्यांनी चोखोबारायांचा दाखला दिलाय. चोखोबा हे वारकरी परंपरेतले संत आणि ते असं त्या ओवीमध्ये विचारतात. ती ओवी कुणाला सापडेल सर्च केल्यावर
त्यांनी असं सांगितलं की इथं तुम्ही दलितांचं वस्ती वेगळी ठेवता, पण स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांच्यासाठी काही वेगळी वस्ती निर्माण करणार आहे का? चोखोबारायांसाठी देवानं काही वेगळी वस्ती निर्माण केलेली आहे का? असं शहामुनींनी विचारलंय. एका महानुभव पंथीय तत्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या मुस्लिम साधू पुरुषानं वारकरी संप्रदायातल्या चोखोबारायांचा दाखला देऊन सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. हे महाराष्ट्रात घडलं कारण महाराष्ट्र ही सात्विकांची भूमी आहे. ही स्वामींच्या संस्काराने वाणीनी पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे. आपण अभिजात मराठी म्हणतो, मराठीला अभिजात दर्जा आत्ता मिळाला. मराठी भाषा तिला अधिकृत दर्जा आत्ता मिळाला असेल, पण मराठी अभिजातच होती. ज्या भाषेत सर्वज्ञ बोलले, ज्या भाषेत ज्ञानेश्वर माऊली बोलले, ज्या भाषेमध्ये तुकोबाराय बोलले, ती भाषा अभिजातच होती. फक्त तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एवढंच. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, गोविंद प्रभू असतील, चक्रपाणी रावळ असतील, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, ह्या सगळ्या महामानवांनी जो विचार मांडलेला आहे तो या मराठी संस्कृतीचा मूल्य विचार आहे. आपले नामदेवराय पंजाब पर्यंत गेले. जसा महानुभव पंत पंजाबमध्ये गेला, आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आपल्या महानुभव पंताच्या पाऊलखुणा सापडतात. अफगाणिस्तानापर्यंत महानुभव पंताच्या पाऊलखुणा सापडतात. कुठली साधनं नव्हती. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, युट्यूब नव्हतं, काहीही नव्हतं. तेव्हा हा पंथ आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या अफगाणिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या पंजाब पर्यंत पोहोचलेला आहे. अजूनही त्यांच्या पाऊलखुणा या सगळ्या प्रदेशांमध्ये दिसतात. नामदेवरायांनी काय केलं? नामदेवरायांनी तेच केलं. विनोबांनी असं म्हटलेलं आहे की तू जगत जेता सिकंदर हातामध्ये तलवार घेऊन शस्त्र घेऊन जग जिंकायला निघाला. अख्खं जग जिंकत आला, पण त्याला पंजाब जिंकता आला नाही. जो पंजाब तलवारीच्या बळावर सिकंदरला जिंकता आला नाही, तो पंजाब प्रेमाच्या बळावर नामदेवरायांनी जिंकून दाखवला. तोच पंजाब नामदेवरायांच्या अगोदर सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सुद्धा प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवलं. हातामध्ये कशाचं शस्त्र असलं पाहिजे? विठ्ठलाच्या हातात कुठलं शस्त्र नाही. मैंद आला पंढरीच हाती घेऊन प्रेम पाश. विठ्ठलाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे? प्रेमाचं शस्त्र आहे. संतांच्या हातामध्ये कशाचं शस्त्र असतं? प्रेमाचं शस्त्र असतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, क्षमाशास्त्र जया नराची हाती दुष्ट तयाप्रती काय कीजे. ज्यांच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे त्याच्या पुढे कुठलंही शस्त्रास्त्र टिकू शकत नाही. दांडकं टिकत नाही, बॉम्ब टिकत नाही, तलवार टिकत नाही, सुरा टिकत नाही, काही टिकत नाही. म्हणून सगळ्यात मोठं शस्त्र हे क्षमेचं, प्रेमाचं, दयेचं, बंधुतेचं, समतेचं शस्त्र आहे. स्वामींनी कितीतरी हिंस्र जनावरं, पांडित्याचा अभिमान असलेली कितीतरी माणसं, किती पांडित्याचा अभिमान होता महेंद्र भट्टांना. जे जग मला गवतासारखं वाटतंय म्हणून पायात गवताचा तोडा बांधायचा आणि दिवसा मशाल घेऊन फिरायचे की त्या आकाशात एक सूर्य आहे आणि दुसरा ज्ञान सूर्य मी आहे, एवढा अभिमान. पण स्वामींना बघितल्या क्षणी अभिमान गळून पडला. हिंस्र असलेल्या श्वापदांना आणि पांडित्याचा, जातीश्रेष्ठत्वाचा अभिमान असलेल्या लोकांना त्यांचा अहंकार गाळून पाडण्याचं सामर्थ्य प्रेमाच्या शस्त्रावर होतं. ते शस्त्र सर्वज्ञांनी वापरलेले, ते शस्त्र संतांनी वापरलेले आणि त्या प्रेमाच्या बळावर त्यांनी जग जिंकून दाखवलेले. आपल्या नामदेवरायांची महती पंजाब पर्यंत आहे, तिकडे दक्षिण भारतात आहे, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली. राजस्थान मधल्या मीराबाईंच्या रचनांमध्ये नामदेवरायांचे उल्लेख आहे. तिकडे गुजरातमध्ये नरसिंह मेहता त्यांच्या रचनांमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहेत, हरमाळेमध्ये. तेव्हा मराठी संस्कृतीतला मूल्य विचार हा व्यापक मूल्य विचार असल्यामुळं तो सर्वार्थाने सगळीकडे भारतभर रुजलेला आहे. आणि या मूल्य विचारांचं चिंतन व्हावं म्हणून ही चिंतनी गेली अनेक वर्ष बाभुळगावकर बाबा आयोजित करतायत. या पंथातल्या लोकांचा महिमा जगापर्यंत पोहोचावा, या पंथाचं मोठेपण जगापर्यंत पोहोचावं ही त्यांची तळमळ आहे. बाभुळगावकर बाबा असं नेहमी सांगतात की नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, अत्यंत गोड भाषेमध्ये रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आणि जे रुक्मिणी स्वयंवर नरेंद्रांनी लिहिलं
त्या राजाने सांगितलं होतं की याचा अभंग आम्हाला द्यावा. अभंग म्हणजे त्याचं कर्तृत्व आम्हाला द्यावं, ते माझ्या नावाने करा थोडक्यात, त्याचं काय मोबदला असेल तो दे. पण नरेंद्राने सांगितलं असं केल्यामुळं आमच्या कवी कुळाला बोलू लागेल. आमची कविता ही विकाऊ कविता नाही, ती प्रासादिक कविता आहे. ही प्रासादिक कविता लिहिणाऱ्यांचा पंथ म्हणजे महानुभाव आहे. हा प्रासादिक कविता लिहिणाऱ्यांचा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय, काय विकाऊ कविता नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मी कविता देणार नाही, कारण असं केलं तर आमच्या कवी कुळाला बोलू लागेल. याचा अभंगू हा आम्हालाच राहिला पाहिजे. त्यांचं ते रुक्मिणी स्वयंवर बाबुळगावकर बाबा सांगतात, जर आमच्या एकनाथ महाराजांनी वाचलं असतं तर एकनाथ महाराज सुद्धा म्हणाले असते वा शब्बास नरेंद्र शब्बास, कारण नाथाने सुद्धा रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं. सांगायचा मुद्दा काय, कवितेच्या क्षेत्रातलं मोठं योगदान हे सुद्धा महानुभाव संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. मराठी साहित्यामध्ये, मराठी इतिहास लेखनामध्ये, मराठीच्या कोश लेखनामध्ये, कारण स्थानपोथी नावाचा स्वतंत्र स्थळांचा कोश, स्थानकोश त्या काळात निर्माण केलेला आहे. सूत्रपाठ, तात्विक विवेचन कसं करावं याचा आदर्श महानुभाव पंथाने घालून दिलेला आहे. जसं त्या बादरायणांनी उपनिषदांमधली संगती लावण्यासाठी ब्रह्मसूत्र लिहिली, तसं या सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचारांची संगती लावण्यासाठी, महानुभाव तत्वज्ञानाची संगती लावण्यासाठी त्यांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. या प्रकारची तत्वज्ञानाविषयीची अत्यंत उत्तम जागरूकता महानुभाव पंथामध्ये होती. आणि ही माणसं कोण होती? आपल्यासारखीच सर्वसामान्य घरातली, शूद्र अतिशूद्र मानल्या गेलेल्या याच्यातनं आलेली. या माणसांनी सुद्धा काय किमया करून दाखवली, हे तत्वज्ञान पचवून दाखवलं, हे तत्वज्ञान समजून घेतलं. जे तत्वज्ञान समजून घ्यायला आजही आपल्याला कठीण जातं, विद्वानांना कठीण जातं, ते तत्वज्ञान सहजपणे मुखोद्गत असणारी माणसं ती महानुभाव संप्रदायामध्ये होती, वारकरी संप्रदायामध्ये होती. आपण ज्यांना मगाशी आपण उल्लेख केला अंगठे छाप, जी अडाणी माणसं आहेत, शिकलेली नाहीत, पण त्यांना हे सगळं उत्तम तऱ्हेने येतंय. आपले बाबुळगावकर बाबा काही शिकलेले नव्हते सुरुवातीला. जेव्हा ते महानुभाव व्हायला गेले तेव्हा ती मुळाक्षर आणि 12 खडी शिकले. गाडगे बाबा शिकलेले नव्हते, पण काय वाणीत गोडवा गाडगे बाबांच्या येईल, बाबुळगावकर बाबा. हा वाणीतला गोडवा शिक्षणाने येत नाही, वेरुळकर गुरुजी म्हणतात तसं संस्काराने येतो. आणि हा संस्कार विचारांचा, मूल्यांचा संस्कार आहे, तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या दोन उभय पंथांनी दिलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे की अशा या चिंतनीच्या या उत्सवामध्ये, हा ज्ञानाचा उत्सव आहे. आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलं, एक त्याला शोध लागला. शोध कसा लागला माहितीये? ते आंघोळीला गेले होते आणि आपल्यासारखी काय ते मगानं, मग म्हणजे जग, माहितीये ना, मग म्हणजे जग, जग म्हणजे कावळा, तिन्हीलाही पर्यायी शब्द आहे. मग म्हणजे मग नंतर आपण म्हणतो ना, मग मग काय चाललंय बाकी, असं मगाचे 2 अर्थ आहेत. मग मगाचे 2 अर्थ होतात म्हणून जग म्हणावं तर जगाचे पण 2 अर्थ आहेत, आणि पुन्हा कावळा म्हणावं तर कावळ्याचे पण 2 अर्थ आहेत. त्या जगानं मगानं आंघोळ करतो आपण. पण पाश्चात्य देशामध्ये, आता आपल्याही देशात काही जण करायला लागले, टबात आंघोळ करायची. टब म्हणजे असा टब भरलेला असतो पाण्याने आणि त्यात उडी टाकून आंघोळ करायची. समजा त्या टबात एखादा माणूस बसला तर काय होईल? पाणी भरलेल्या टबात बसला तर पाणी खाली सांडणारच की. तसं तो आर्किमिडीज त्या पाण्यामध्ये बसला आणि पाण्यात बसल्यावर ते पाणी खाली सांडलं. सांडल्यावर त्याला एक शोध लागला. काय शोध लागला? तर एखाद्या वस्तूचं जेवढं आकारमान असतं तेवढं आकारमान त्या पाण्याचं असतं, बाहेर पडलेल्या पाण्याचं असतं. आणि तो त्याच्या भाषेमध्ये युरेका युरेका, म्हणजे युरेका म्हणजे सापडलं, युरेका युरेका मला सापडलं सापडलं म्हणून तसाच कपडे न घालता बाहेर पळत आला. म्हणजे त्याला जे ज्ञान प्राप्त झालं की वस्तूच्या आकारमाना एवढंच पाणी बाहेर सांडतं, हे जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यानं युरेका युरेका म्हणत नाचत साजरं केलं. मिळालेलं ज्ञान उत्सवाच्या रूपाने साजरं करावं लागतं. तसं नामदेवरायांनी म्हटलेलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप जगी लावायचा आहे, पण कसा? उत्सवी स्वरूपामध्ये. तसं हे ज्ञान उत्सवाने साजरा करणारा उत्सव म्हणजे चिंतनीचा उत्सव आहे.
मगाशी म्हटल्यासारखं तो 28 माहीत नाही इतक्या वर्षांपासून हा विचार, हा संस्कार वाहत आलेला आहे. तोच या चिंतनीच्या माध्यमातून वाहत असतो. हजारो लोक येतात, फक्त तारीख सांगितली जाते, निमंत्रण पत्रिका पोहोचली न पोहोचली त्याची काळजी करत नाहीत. फक्त या कार्यक्रमात पुढच्या वर्षीचा कार्यक्रम कुठे आहे आणि किती तारखेला आहे एवढं जाहीर होतं आणि एखादी यात्रा भरावी या पद्धतीनं लोक येतात. हा आजच्या काळातला फार मोठा चमत्कार आहे. तो चमत्कार या चिंतनीने करून दाखवलेला आहे. हा परस्परांवरच्या प्रेमाने करून दाखवलेला चमत्कार आहे. मी गेल्या वेळेला म्हटलं होतं की हा सेतू आहे. सेतू बांधणं म्हणजे दोन गोष्टी जोडणं, पूल बांधणं असं आपण त्याला म्हणतो. रेव्हरंड टिळक नावाचे कवी होते, ते ख्रिश्चन झाले होते. ते म्हणतात, मी ख्रिस्तांकडे कसं पोहोचलो, तुका निर्मित सेतूवरुणी मीही आलो ख्रिस्त चरणी. तुकोबारायांनी निर्माण केलेल्या सेतूवरून मी ख्रिस्ताकडे गेलो म्हणतात. असे अनेक सेतू, असे अनेक पूल चिंतनीनं बांधलेले. गृहस्थी महानुभाव आणि संन्यासी महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेले. सवर्ण महानुभाव, दलित महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेले आहे. ब्राह्मण महानुभाव, ब्राह्मणेतर महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेले आहे. महानुभाव आणि वारकरी यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. महानुभाव आणि इतर समाज यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. हा पूल बांधण्याचा संस्कार आहे. हा पूल बांधण्याचा उत्सव आहे. सगळ्यांना जोडून ठेवण्याचा उत्सव आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार महानुभाव पंथात तर जावाच, पण इतरही जीवांच्या पर्यंत तो जावा आणि त्यांचा उद्धार व्हावा या तळमळीतनं साकारलेला हा उत्सव आहे. अशा उत्सवामध्ये मला आपण निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्या साधू सज्जनांना दंडवत करण्याची, नमस्कार करण्याची संधी या उत्सवाने मला दिली. ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या महानुभाव पंथाने, वारकरी संप्रदायाने जो सामाजिक समतेचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला, तो विचार आणखी गतीने, आणखी वेगाने पुढे घेऊन जाण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मगाशी मी बोलताना जे सांगितलं की बाभुळगावकर बाबांनी असे अनेक पूल बांधलेले आहेत. हे पूल अधिक मजबूत करण्याची गरज आहे, अधिक विकसित करण्याची गरज आहे आणि ते काम या चिंतनीच्या माध्यमातून होत आहे. महानुभाव पंथाला 800 वर्षांचा इतिहास आहे, 900 वर्षांचा इतिहास आहे. हा कागदावरचा इतिहास झाला. श्रद्धेच्या पातळीवर पाहिलं तर युगानुयुगांचा इतिहास आहे. त्या अर्थाने वारकरी संप्रदायाला त्या अर्थाने 700 वर्षांचा इतिहास आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवाने जे देवालय उभारलं त्याला 700 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे कागदावरच्या अर्थाने बघितलं तर. नाहीतरी हा विचार युगानुयुगांचा आहे, सिद्धांचा, नाथांचा. असं पाठीमागे गेलं तर हा विचार खूप वर्षांपासून, जेव्हा मानव जात निर्माण झाली तेव्हापासून हा विचारच आहे. कारण मानवी जीवाचं कल्याण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचा विचार हा खऱ्या अर्थाने धर्माचाच विचार असतो. म्हणून मगाशी जे मी माऊलींचं उदाहरण देऊन सांगितलं, धर्म कशाला म्हणावं, तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. वाचेनं वेदाचा उच्चार करायचा. वेदामध्ये असं म्हटलंय, वेद हे धर्मग्रंथ या अर्थाने म्हटलेलं आहे. त्यांनी धर्मग्रंथात असं म्हटलेलं आहे, हे वाचेने सांगायचं. पण करताना काय करायचं, करू संती केले ते. जे संतांनी केलं ते करायचं. संतांनी केलं ते करायचं म्हणजे काय करायचं, संत हे समाजाला शिकवण्यासाठीच अवतीर्ण झालेले असतात. बरोबर की नाही. संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. आता त्या आईला काय पळता येत नसतं का, चालता येत नसतं, पण मुलाला चालायला शिकावं म्हणून ती त्या मुलाच्या गतीनं चालत असते. अभ्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तुकोबराय म्हणतात. पंत पाटी हातात घेतो आणि ते अक्षर गिरवतो, क ख ग घ. ते काय पंताला येत नसतं का, पंतोजी म्हणजे शिक्षकाला येत नसतं का, येत असतं. पण त्या मुलाला ते यावं, मुलगा त्या पद्धतीने शिकावा म्हणून ते पाठी घेऊन शिकवत असतात. तसं या समाजासमोर काहीतरी आदर्श निर्माण व्हावा म्हणून संत त्यांच्या कृतीतनं शिकवत असतात. म्हणून संतांची कृती, संतांचं आचरण हा खरा धर्म आहे. नाथबाबांनी तो जगला, ज्ञानेश्वर माऊलींनी तो जगला. या जालना म्हणजे ही मराठवाड्यातली भूमी आहे. या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या पाऊलखुण आहेत. या मराठवाड्यामध्ये नाथांच्या पाऊलखुण आहेत. पैठण ही जशी वारकरी संप्रदायाची भूमी आहे
तशीच ती महानुभाव संप्रदायाची भूमी आहे, महानुभाव पंथाची भूमी आहे, महानुभाव धर्माची भूमी आहे. कारण तिथं महानुभाव पंथांची काही केंद्रस्थान आहे. नाथांच्या साहित्यामध्ये महानुभाव पंथाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेले. तर त्या साधू पुरुषांची ही भूमी आहे, मराठवाड्यातली भूमी आहे, ज्या ठिकाणी पूल बांधण्याचा विचार मांडला गेला, परस्परांना सामावून घेण्याचा, एकमेकांना प्रेम देण्याचा, समंजसपणाचा विचार मांडला गेला. तिथे आता मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम, हैदराबाद मुक्ती संग्रामच्या वेळेला, विद्यापीठ नामांतराच्या वेळेला दलित सवर्ण, असे वाद निर्माण होतात. हे वाद थांबवून संवाद निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करण्याची क्षमता ही अजूनही महानुभाव धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये आणि या प्रकारचा विचार मांडणाऱ्या थोर महामानवांमध्ये आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण जर चाललो तर योग्य रस्ता आपल्याला सापडू शकतो, योग्य दिशा आपल्याला मिळू शकते. म्हणून बाबुळगावकर बाबांचं खरं तर त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. या मंडपामध्ये ज्या ज्या महामानवांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत, ते महामानव हे काय एका पंथाचे नाहीत, एकाच पंथाचे नाहीत. आणि मुळात त्यांनी एखादा पंथ स्थापन करावं आणि संघटित रचना करावी असा त्यांचाही विचार नव्हता. नंतर त्याला एक संघटनात्मक शिस्त लाभत गेली. हे महामानव हे कुठल्याही एका पंथाचे नव्हते, कुठल्याही एका धर्माचे नव्हते. त्यांचा विचार, त्यांचं जगणं हाच खरा धर्म होता. म्हणून आपण तो विचार, त्यांचे संस्कार जतन केले पाहिजेत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. अधिक नेमकेपणाने, अधिक नीटपणाने हे समजून घेतलं पाहिजे. आपण बाजारामध्ये गेलं आणि साधी कोथिंबिरीची जुडी घ्यायची झाली 10 रुपयाची, तर 100 वेळा चाचपून त्याचा विचार करतोय चांगले का वाईट आहे. धर्मविचार ही साधी गोष्ट नाही, त्यामुळे ती चाचपून पारखून नीट विचार करूनच स्वीकारली पाहिजे. अधिक नेमकेपणाने मूळ संतांना काय म्हणायचंय, त्यांना नेमका कोणता विचार द्यायचा आहे, हे सगळं मांडायला पाहिजे, हे सगळं बघायला पाहिजे. आणि अशी कितीतरी माणसांनी ते पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. अलीकडेच गेल्या वेळच्या चिंतनीमध्ये मला महानुभवीय नररत्ने नावाचं पुस्तक बाबांनी दिलं. अलीकडच्या काळामध्ये महानुभाव संप्रदायात ज्यांनी थोर कार्य केलं अशा सत्पुरुषांचा परिचय त्याच्यामध्ये करून दिलेला आहे. अशी कितीतरी माणसं अगोदर होऊन गेलेली असणार आहेत, पण त्यांचं काय आज नावगाव आपल्याला उपलब्ध नाही, त्यांचा काही इतिहास उपलब्ध नाही. तीही माणसं प्रसिद्धी विन्मुख होती, प्रसिद्धीपासून बाजूला राहणारी होती. अशीच माणसं वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेली असणार आहेत. एक प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातला किस्सा सांगतो. त्यांनी माझी जीवनगाथा नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आजचे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांचे आजोबा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील, राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे. या प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथामध्ये किस्सा लिहिलेला आहे. काय किस्सा आहे? फरकौर नावाचे एक जागतिक धर्मपंडित होते. फरकौर असं त्यांचं नाव होतं. आणि ते भारतामध्ये सगळीकडे फिरत होते, महाराष्ट्रामध्ये फिरत होते ख्रिश्चन धर्माचा विचार पसरवण्यासाठी. आणि दुसरे एक ग्रहस्थ होते जमशेदजी सकलातवाला. हे जे जमशेदजी सकलातवाला आहेत तेही जागतिक धर्मपंडित होते. अनेक धर्मांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या घरी प्रबोधनकार सांगतात कपाटाच्या कपाट पुस्तकांनी भरलेली असायची आणि जेव्हा जाईल तेव्हा ते पुस्तक वाचत बसलेलीच असायचे. हे जमशेदजी सकलातवाला, त्यांच्या घरी प्रबोधनकार गेले, दोघांची चर्चा चालू होती आणि ते फरकौर पण आले होते. सकलातवाला आणि प्रबोधनकार दोघांचा एक मुद्दा होता की खेड्यापाड्यातली भारतातली माणसं अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, त्यामुळे भारताचं जास्त नुकसान झालेलं आहे या अडाणी माणसांमुळे. तेव्हा ते फरकौर नावाचे जे जागतिक धर्मपंडित होते त्यांनी सांगितलं थांबा, तुमचा हा मुद्दा चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो म्हटले की तुम्ही ज्याला खेडूत म्हणतात ती माणसं भलेही नाक्षर असतील, त्यांना अक्षरांची ओळख नसेल, पण बुद्धीचं पांडित्य आणि कौशल्य इतकं मोठं आहे की मी जेव्हा धर्मप्रसार करण्यासाठी शहरातनं फिरत होतो तेव्हा या पांढरपेशा माणसांकडे तत्वज्ञान वगैरे काही नव्हतं, त्यांना जीवनमूल्य नव्हती. जेव्हा मी खेड्यापाड्यात गेलो आणि नांगर हाकणाऱ्या माणसाला मी ख्रिश्चन तत्वज्ञान सांगायला लागलो तेव्हा मी जसं एक एक तत्वज्ञान सांगायचो तसं तो एक एक जनाबाईंचा अभंग म्हणायचा, चोकोबांचा अभंग म्हणायचा, माऊलींचा अभंग सांगायचा, तुकोबांचा अभंग सांगायचा. धडाधड त्यांना अभंग माझ्या तोंडावर फेकून मारले आणि मला निरुत्तर केलं. त्याच्यामुळे ही माणसं भलेही नाक्षर असतील पण बुद्धीने प्रभावित. त्यांनी हजारो अभंगांचं पाठांतर केलेलं आहे. हा त्यांच्या बौद्धिक उंचीचा पुरावा आहे असं जागतिक पंडित असलेले फरकौर सांगताय.
हे प्रबोधनकाराने लिहून ठेवलेलं. म्हणजे या प्रकारचा प्रभाव, या प्रकारची क्षमता ही आपल्या अडाणी म्हणवल्या जाणाऱ्या, हिनवल्या जाणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांमध्ये होती. म्हणून अशीच अनेक मोठी माणसं महानुभव पंथात होऊन गेली, वारकरी संप्रदायात होऊन गेली, गुरुदेव सेवा मंडळात होऊन गेली असतील. या सगळ्या माणसांनी, या गाडगे बाबांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे की ज्या माणसाने काही शिकले नाहीत पण त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे आणि स्वतः त्यांचं जीवन पण एक विद्यापीठच होतं. चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजेच गाडगे बाबा होते. अशी कितीतरी मोठी माणसं होऊन गेली, इतिहासामधली आपल्याला माहित नसतील. पण आता हळूहळू तो इतिहास जसा जसा आपण उकलत जाऊ तशी तशी या माणसांचं कर्तृत्व, या माणसांचा इतिहास, या माणसांचं मोठेपण आपल्याला हळूहळू लक्षात येत जातील. म्हणजे जसं त्या फरकॉरने सांगितलं की या माणसांनी हजारो अभंग मुखोद्गत केलेले, किती कौशल्य असेल. आता हे वारकरी संप्रदाय असं सांगत होता म्हणून त्यांचं ही नोंद झाली. महानुभव संप्रदायात अशी अनेक माणसं होती, सांकेतिक लिपीमध्ये लिपीबद्ध केल्यामुळे ते बाहेरच्या लोकांना माहीत झालं नसेल, पण अशाच प्रकारची बौद्धिक क्षमता महानुभव पंथातल्या सत्पुरुषांमध्ये होती. ते तत्वज्ञानाविषयी तर अत्यंत जागरूक आहेत, अजूनही जागरूक आहे. सगळा अभ्यास करून त्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणारी आणि यशस्वी होणारी अशी अनेक माणसं ही आपल्यासाठी वंदनीय आहे. तो मूल्य विचार या मातीमध्ये मांडला गेलेला आहे. आपण फार थोर आहोत, कारण या सात्विकांच्या भूमीमध्ये ज्या भाषेमध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामी बोलले, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली बोलले, ज्या भाषेमध्ये तुकडोजी महाराज बोलले, एकनाथ महाराज बोलले, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब बोलले, त्या भाषेत आपण बोलतोय. ते जिथं राहिले तिथं आपण राहतोय, त्यांचा इतिहास समजून घेतोय आणि पुन्हा अजून आपण सर्वसमावेशक आहोत. आपल्या सगळ्या पलीकडचं पण आपल्याला या आधुनिक जगामुळे सगळं माहीत होते. हा सगळा समृद्ध वारसा अधिक नीटपणे आपण पुढे घेऊन गेला पाहिजे असं मला वाटतंय. या प्रकारच्या महाउत्सवामध्ये सामील होणं, हे अनुभवणं हा खरं तर आनंदाचा सोहळा असतो. म्हणून मी गेल्या वर्षी बाबांना म्हटलं की पुढच्या वर्षी जालन्याची तारीख मी लक्षात ठेवलेली आहे आणि मी येणार आहे आणि प्रत्येक वर्षी येणार आहे, कारण हा माहोल अनुभवणं हा पण आनंदाचा सोहळा असतो. तेलंगणामध्ये ज्या दिवशी व्याख्यान होतं त्या दिवशी मी त्याच्या आदल्या दिवशी आलो आणि पूर्ण ती चिंतणी संपेपर्यंत थांबलो, कारण इथली शिस्त, इथल्या माणसांमध्ये असलेली विनम्रता, इथल्या माणसांमध्ये असलेलं प्रेम हे खरोखरच अवर्णनीय आहे. अशी माणसं युगायुगाचे संबंध असल्यासारखी वागतायत, एवढं प्रेम देत आहेत, भरभरून देत आहेत. हे खरोखरच मनाला आनंद देणारी गोष्ट आहे, समाधान देणारी गोष्ट आहे. यावर्षी तर मी जालन्यामध्ये आलोय. जालन्यामध्ये आणखी एक जालन्याशी थोडं नातं आहे म्हणून सांगतो. माझं होय होय वारकरी नावाचं वारकरी संप्रदायावरचं एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये मी महानुभव आणि वारकरी असा पण एक लेख घेतलेला आहे, माझा स्वतःचा लिहिलेला. त्याच्यामध्ये या चिंतनी उत्सवाविषयी, बाबुळगावकर बाबांविषयी वगैरे लिहिलेलं आहे. तर तो ग्रंथ पहिल्यांदा ऑर्डर करा म्हणून मी स्टेटसला ठेवलं, तर तो जालन्यामध्ये सचिन आंबडकर म्हणून आहे, त्यांनी बुक केला आणि एकाच उत्सवामध्ये कॉम्रेड अण्णा सावंत आलेले, त्यांनी फुल टायमर नावाचं त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्रातही त्यांनी महानुभव संप्रदायाविषयी, वारकरी संप्रदायाविषयी लिहिलेलं आहे. त्यांनी एक सोहळा आयोजित केला 26 नोव्हेंबरला प्रकाशनाचा त्या पुस्तकाच्या, आणि त्या पुस्तकाच्या 250 प्रती जालन्यामध्ये गेले, एकट्या जालन्यामध्ये. तर हा विक्रम जालन्याने केला. हे माझं पुस्तक गेलं म्हणून कौतुक करते अशातला भाग नाही, पण एक जागरूकता असलेली, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली ही नगरी आहे. या नगरीमध्ये या प्रकारचा सोहळा होतोय. कुणाला ते पुस्तकही हवं असेल तरी घ्या, मी ते पुस्तक आणलेलं आहे, काही जणांना भेटही देणार आहे. दुसरं, याच आपल्या चिंतनीमध्ये कैकाडी बाबांचे जे पुतणे आहेत, रामदास महाराज जाधव, ते एकदा येऊन गेले होते आणि मला बाबांनी सांगितलं, त्या बाबांना म्हटलं त्यांच्यावरचा एक लेख लिहून द्या. बाबांनी त्यांच्यावर एक लेख लिहून दिला. त्यांचा निर्धार नावाचा एक स्मृती ग्रंथ मी संपादित केलेला आहे आणि त्यात बाबांचा लेख मी घेतलेला आहे. त्यांना तो ग्रंथ जेव्हा पाठवला त्यांना तो आवडल्याचं त्यांनी सांगितलं. खरोखरच बाबांनी हा जो चिंतनीचा उत्सव सुरू केलेला आहे, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला भव्य सोहळा आहे. जशी आषाढी वारी हा एक सोहळा आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे होते, त्यांनी असं सांगितलं होतं की नामदेवरायांची पुण्यतिथी हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव असायला पाहिजे.
तसं महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव म्हणून भविष्यात चिंतनीची नोंद होणार आहे. चिंतनी हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव असणार आहे. अशा प्रकारच्या चिंतनीमध्ये आपण मला बोलवलं आणि तुम्हा सगळ्याला नमस्कार करता आला, संतांची सेवा करता आली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, चक्रपाणी रावळ, गोविंद प्रभू, दत्तात्रय महाप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण या पंचकृष्णांची सेवा करता आली. त्यांच्या चरणी, सगळ्या साधू पुरुषांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो आणि थांबतो. हे जे साधू पुरुष आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे.